सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज 16 ऑगस्ट 2026 रविवार दिवशी विनायक चतुर्थी आलेली आहे. म्हणजे श्रावणातील दुर्वा गणपती व्रत आलेलं आहे. प्रत्येकच आईने आपल्या मुलाबाळांसाठी गणपती बाप्पाला 108 दुर्वा अशा पद्धतीने व्हायच्या आहे. तर आजचं व्रत कसं करावं, दुर्वा गणपती व्रत कसं करावं, काय करावं, काय टाळावं, गणपतीच्या कोणत्या सेवा कराव्या आपल्या मुलाबाळांसाठी, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर विनायक चतुर्थी श्रावणातलं अतिशय पवित्र व्रत आहे. म्हणजे विनायक चतुर्थी दुर्वा गणपती व्रत. जेवढे दुर्वांचे उपाय सेवा कराल ना, कधीच खाली जाणार नाही. मुलांचे काही दोष असतील, अडीअडचणी असतील, संकट असेल, कुटुंबावर काही संकट येत असतील, तर विनाकारण कोणी त्रास देत असेल तर अवश्य दुर्वा गणपती व्रत प्रत्येक महिलेने, प्रत्येक दादांनी जरूर करा. लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करा आणि गणपती बाप्पांची मूर्ती, देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती छान तामणात घ्यायची आहे आणि गाईच्या दुधाने तुम्हाला गणपती बाप्पांना प्रथम स्वच्छ पाण्याने, नंतर गाईच्या दुधाने, पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. प्रत्येक आईने, वडिलांनी गणपती बाप्पांना जरूर श्रावणातील दुर्वा गणपती व्रताला, विनायक चतुर्थीला गणपती बाप्पांना छान असा अभिषेक घाला. ओम गम गणपते नमः किंवा तुमचं अथर्व शीर्ष पाठ असेल तर आवर्जून अथर्व शीर्ष पठण करत करत गणपती बाप्पांना अभिषेक करा. गणपती बाप्पांना अभिषेक केलेलं तीर्थ थोडं का होईना मुलांना चमचाभर जरूर द्या. तुम्हाला काही शारीरिक मानसिक त्रास असतील तुम्ही सुद्धा घ्यायचा आहे. रिद्धी सिद्धी बुद्धीचे देवता आहे बाप्पा. शिक्षण असो, नोकरी असो, भरभरून मुलांची प्रगती होईल आणि जे काही त्यांना अडीअडचणी येत असतील, मग शिक्षणात, नोकरीत, तर मुलांच्या सर्व अडचणी, सर्व दोषसुद्धा नष्ट होतील. मुलं जिद्दी, तापट स्वभावाची आहेत, तुमचं ऐकत नाही, विनाकारण जिद्द करतात. तर सर्व मुलांना आईने थोडं का होईना विनायक चतुर्थीला गणपती बाप्पांना अभिषेक घातलेलं तीर्थ चमचाभर आवर्जून द्या. स्वतःने जरी पिलात तुम्ही तरीही चालेल. कुणाचीच निंदा नालस्ती करू नका. आपल्या घरात, आपल्या वास्तूत कुणाच विषयी, कुणाच्या मुलांविषयी असो, कुणाविषयी असो कधीच बोलू नका. आणि अशा शुभ तिथींना तर आवर्जून या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. गणपती बाप्पांना अभिषेक घातल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. तांदळाची रास करा किंवा दुर्वा गणपती व्रत आहे उद्या, आज, तर दुर्वांची छान अशी रास करा गणपती बाप्पांना आणि त्यावर थोडंसं हळदी कुंकू वाहून घ्या. महिलांनो आवर्जून सेवा करा. खूप सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. गौरी पुत्र श्री गणेश आहे. जी आई गौरी मातेच्या गणपती बाप्पाला दुर्वांचं आसन देऊन विराजमान करते ना दुर्वा गणपती व्रताला, त्या माऊलीच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा गौरी पुत्र श्री गणेशा जरूर पूर्ण करतात. म्हणून दुर्वा गणपती व्रताला गणपती बाप्पांना तांदळाच्या राशीवर किंवा छान असं दुर्वांचं आसन करा आणि विराजमान करा. गणपती बाप्पाला अष्टगंध किंवा ओलं हळदी कुंकू तिलक करायचं आहे. त्याचबरोबर एक जास्वंदाचं फूल आणि प्रत्येक आईने 21 दुर्वांची जुडी गणपती बाप्पाला जरूर अर्पण करा. घरातल्या प्रत्येकाने दुर्वा भरपूर मिळत आहे. श्रावण महिना आहे, पावसाळ्याचा महिना आहे. जिथं बघाल तिथं हिरवंगार झालेलं आहे. चांगल्या जागेवरून दुर्वा तोडून आणा आणि छान असं प्रत्येकाने गणपती बाप्पांसाठी 3-3 दुर्वांची एक दुर्वा, अशा 21 दुर्वांची छान अशी जुडी बनवा. कलाव्याने बांधा किंवा सुताने बांधली तुम्ही तरीही चालेल. दुर्वांची जुडी हातात घ्यायची, उजव्या हातात, आणि हळदी कुंकू लावा. महिलांनो प्रथम गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करा. स्वतःच्या कपाळी लावा. दुर्वांच्या जुडीला सुद्धा हळदी कुंकू लावा. तशीच कधीच जुडी अर्पण करू नये. उजव्या हातात घ्यावी. आपली इच्छा मनोकामना सांगावी बाप्पाला. आपण मागायचं तरी कोणाकडं, तर आपल्या बाप्पाकडं. तर बाप्पाला आपली इच्छा सांगा. मुलांविषयी इच्छा असतील, तुमच्याविषयी, पतीविषयी, कुटुंबाविषयी सर्व इच्छा बाप्पांचरणी बोला दुर्वा हातात घेऊन. आणि बाप्पाला हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर ती दुर्वांची जुडी देठ बाप्पाकडे आला पाहिजे. अशा पद्धतीने त्या दुर्वांना सुद्धा हळदी कुंकू लावून प्रत्येक आईने 21 दुर्वा जरूर अर्पण करा.
लाल जास्वंद गणपती बाप्पांना खूप प्रसन्न करतं. जास्वंद, दुर्वा गणपती बाप्पांना खूप प्रसन्न करतं आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा जरूर पूर्ण करता. संकट दूर करता, विघ्न चिंता दूर करत असता गणपती बाप्पा. कितीही कठीण इच्छा असो, कितीही कठीण चिंता असो तुम्हाला, उद्या चिंतामुक्त तुम्ही होणारच आहे. 100 नाही 1000% मनोभावे श्रद्धेने उद्या सेवा करायची आहे. श्रद्धेने एक का होईना लाल जास्वंद गणपती बाप्पाला जरूर अर्पण करा. आणि महिलांनो, 108 दुर्वा छान अशा निवडून घ्या, ताटात काढून घ्या, ताटलीत काढून घ्या. नीट मोजून घ्यायचे आहे. सकाळी सेवा करा, संध्याकाळी करा. नियम नाही, दिवसभरात केव्हाही तुम्ही ही 108 दुर्वांची सेवा करू शकता. महिलांना नसेल करायचं, मासिक धर्म वगैरे असेल, माझ्या दादांनी केली तरीही चालेल. आता दादा घरी नसतील, ऑफिस निमित्त वगैरे काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतील, मुलं असतील ज्यांना कळतं वळतं, अशा मुलांनी जरी ही सेवा केली गणपती बाप्पांच्या चरणी जवळ बसून तरीही चालेल. दिवा अगरबत्ती लावून घ्या. उद्या एक अखंड दिवा आपल्या देवघरात लावून ठेवा. थोडासा कापराचा तुकडा टाकून द्या, 2 लवंग टाकून द्या, चिमूटभर हळद टाकून द्या. दिव्याची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा. अक्षता वाहा दिव्याला. तुमची मनातली इच्छा बोलून मग गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करा. दिवा अगरबत्ती लावून झाल्यानंतर आसन घेऊन बसा. आईने करा, दादांनी करा किंवा मुलांनी करा. 108 दुर्वा नीट काढून घ्यायच्या आहे. एक दुर्वा हातात घ्यायची. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा किंवा ओम गम गणपते नमः, जो मंत्र आवडतो तुम्हाला तो मंत्र बोला आणि गणपती बाप्पांना अभिषेक करा. 108 दुर्वांनी एक एक दुर्वा हातात घ्यायची, मंत्र बोलायचा आणि दुर्वा अर्पण करायची. असं 108 वेळा तुम्हाला मंत्र जपायचा आहे आणि गणपती बाप्पांना दुर्वांचा अभिषेक करायचा आहे. त्या दुर्वा वाहिल्यानंतर हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पुन्हा पूजा करा गणपती बाप्पांची. काही मागायलाच उरणार नाही. सर्व संकट तर दूर होतील, सर्व चिंता विघ्न तर दूर होतील. अकाली संकट सुद्धा टळून जातील. कुणी विनाकारण त्रास देत असतील ते शत्रू सुद्धा सळो की पळो होतील आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील. 108 दुर्वांचा हा उपाय दुर्वा गणपती व्रताला जी माऊली करते, जे दादा करतात, जे मुलं मुली करतात ना, त्यांना खरंच सांगते, या जगात सोन्याचे दिवस येतात. शिक्षण असो, नोकरी असो, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला गणपती बाप्पांच्या कृपेने इतकं यश, इतकी भरभराटी, इतकी प्रगती मिळेल. उद्या गणपती बाप्पाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही संध्याकाळी मोदक बनवणार असाल तर तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, जे मोदक बनवाल ते श्रद्धेने मोदकांचा नैवेद्य जरूर दाखवा. सकाळी सुद्धा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. गूळ आणि खोबरं गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे. जी माऊली मनोभावे श्रद्धेने गौरीपुत्र श्री गणेशाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवते, मोदकांचा नैवेद्य दाखवते भरभरून, त्या आईला भरभरून सुख समृद्धी मिळते. तिच्या आयुष्यात कधीच कशाला कमी पडत नाही. लेकरा बाळांना दिवस रात्र प्रगती मिळत राहते. गौरीपुत्र श्री गणेश आहे. कुठल्याच आईला खाली हात ठेवत नाही आणि अशा शुभ तिथींना जेव्हा गणपती बाप्पांची सेवा करतो ना, काही मागायलाच उरत नाही. ती आई भरभरून पावते सर्व. म्हणून उद्या सर्व माऊलींनी गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. संध्याकाळी तुम्ही मोदक बनवणार असाल, नाही जमले, गूळ थोडासा बारीक करून घ्या. गुळाचे जरी तुम्ही 5, 11, 21 मोदक बनवले तरीही चालेल. आता नैवेद्य दाखवताना नैवेद्य ठेवला बाप्पासमोर, नैवेद्य दाखवला तुम्ही, त्या नैवेद्यावर 2, 5 दुर्वा जरूर ठेवा. जसा भगवान श्री हरी विष्णूंना तुळशी पत्राशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही, स्वीकारत नाही देव, तशाच पद्धतीने गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना त्यावर थोड्या का होईना दुर्वा जरूर ठेवा. बघा कशी तुमची सर्व इच्छा पूर्ण होते आणि गणपती बाप्पा लगेच तुमच्या हातचा नैवेद्य स्वीकारतील आणि तुम्हाला भरभरून सोन्यासारखा आशीर्वाद देतील. उद्या 11 वेळा अथर्व शीर्ष पठण करा, 11 वेळा गणपती स्तोत्र पठण करा. सर्वांनी करा. बघा, आपण सेवेला लागलो ना, आपले लेकरं आपोआप देवघराजवळ येऊन बसतात आणि सेवेला लागतात.
तोडकी मोडकी बोबडी जरी लहान लेकरं बोबड्या स्वरूपात जरी बोलत असतील, बोलू द्या. हळूहळू त्यांचं अथर्व शीर्ष पाठ होऊन जातं, गणपती स्तोत्र पाठ होऊन जातं. मग बघा किती त्यांना सोन्यासारखे दिवस येतात. जे मुलं गणपती बाप्पांसमोर हात जोडून अथर्व शीर्ष पठण करतात ना, त्या मुलांच्या आयुष्यात कधीच कुठलं संकट गणपती बाप्पा येऊ देत नाही. वरच्या वर संकट दूर होतात आणि भरभरून प्रगतीचे दिवस येतात. मुलाबाळांना शिक्षण, नोकरी, सोन्यासारखे दिवस येतील. म्हणून मुलांकडून आपण सुद्धा उद्या अथर्व शीर्षाचं पठण जरूर करा. 11 वेळा करा. नाही जमलं 1 वेळा फलश्रुतीसह अथर्व शीर्ष पठण करा. गणपती स्तोत्र पठण करा. गणपती बाप्पांचा जेवढ्या वेळा उद्या मंत्र जप होईल ना, तेवढ्या वेळा मंत्र जप जरूर करा. दोन्ही वेळेला झालं तर गणपती बाप्पांची आरती करा. गौरी मातेची म्हणजेच दुर्गटभारी ती पण आरती करा. गणपती बाप्पांची आरती करतो ना, तर देवी आईची, शिवशंकरांची, श्रावण महिना आहे, जेवढ्या आरत्या घ्याल ना तेवढ्या जरूर घ्या. संध्याकाळी कापूर सोबत थोडासा खोबऱ्याच्या तुकडावर कापूर जाळा. यामुळे सुद्धा घरातलं वातावरण पवित्र, दैवी, शक्तिमय होतं आणि गणपती बाप्पांची कृपा राहते. जेव्हा संकष्ट चतुर्थी, विनायक चतुर्थी येते ना, तेव्हा थोडासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्यावा. त्यावर भीमसेन कापूर किंवा साधा कापूर जाळावा. त्यावर 2-5 लवंग जाळाव्या. गणपती बाप्पांना तो कापूर धूप दाखवावा. संपूर्ण घरात तो कापूर धूप पसरवत जा. यामुळे तुमची वास्तू नेहमी प्रसन्न राहील. नावाला सुद्धा वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, नावाला सुद्धा उरणार नाही आणि कायमची गरिबी दूर होईल, दरिद्रता दूर होईल आणि भरभरून श्रीमंतीचे योग येतील. पैसा येऊ लागेल, लक्ष्मी स्थिर नांदेल, बरकत येईल, पैसा टिकू लागेल तुमच्या घरात. विनाकारण होणारा खर्च तो थांबून जाईल. असा हा सोन्यासारखा दिवस आहे. जेवढे उपाय कराल ना तेवढे कमीच आहे. उद्या विनायक चतुर्थीला घराजवळ जे गणपती मंदिर असेल ना, तिथं सहकुटुंब सहपरिवार दर्शनाला जा. रविवार आलेला आहे, सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पांचं दर्शन घ्या. बरोबर जाताना दुर्वा, जास्वंद, गूळ खोबरं किंवा मोदकांचा, लाडूंचा जो नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा बाप्पांना जरूर घेऊन जा. एखादं नारळ जरी, श्रीफळ जरी अर्पण केलं ना तुम्ही तरीही चालेल. पण उद्या गणपतीच्या दर्शनाला जरूर जा. आणि महिलांनो, तुम्हाला जर गणपतीच्या जवळ जाता येत असेल तर गणपतीजवळ एखादा दिवा, गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावून द्या. एखादी मातीची पंती घ्या, त्यात फुलवात ठेवा आणि तो दिवा गणपतीसमोर बाप्पाचं नामस्मरण करा, मंत्र जपा, तुमच्या मनातील इच्छा बाप्पाला सांगा आणि जरूर गौरीपुत्र श्री गणेशासमोर, पार्वती नंदनासमोर एक दिवा जरूर लावण्या. बघा, तुम्ही खाली हात घरी येणार नाही. गणपतीचं मंदिरात तुम्हाला गणपती बाप्पांजवळ जाता येत असेल तर गणपती बाप्पांच्या कानात तुम्ही तुमची इच्छासुद्धा सांगू शकतात. हे गौरीपुत्र श्री गणेशा, हे पार्वती नंदना, माझी इच्छा पूर्ण करा. आणि तुमची इच्छा गणपती बाप्पाला सांगा. गौरी मातेचं नाव घेऊन आपण जेव्हा गणपती बाप्पाला हाक मारतो, इच्छा सांगतो ना, ती व्यक्ती कधीच खाली हात घरी मंदिरातून येत नाही. तर उद्या हे उपाय, ह्या सेवा जरूर करा. बरेचसे लोक महिन्यातल्या दोन्ही चतुर्थीचं व्रत उपवास करत असतात. शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी, कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी, दोन्ही चतुर्थींचं व्रत उपवास करतात. ज्यांना उपवास जमतो त्यांनी उपवास जरूर करा. तुम्ही नेहमी करतात तर उपवास करा. नाही उपवास जमला, आपण व्रत सेवा तर करू शकतो. बऱ्याचशा महिला या दिवशी भावासाठी म्हणजे आपल्या नाग देवतांसाठी सुद्धा नाग चतुर्थीचा उपवास या दिवशी करतात आणि नागपंचमीची, नागाची पूजा करून मग त्या उपवास सोडत असतात. महिलांनो, तुम्हाला नागपंचमीचा उपवास करायचा असेल तर तुम्ही 16 तारखेला नाग चतुर्थीच्या दिवशी उपवास पकडा आणि 17 तारखेला श्रावणाचा पहिला सोमवार आणि नागपंचमीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी उपवास सोडू शकता किंवा सकाळी नागदेवतांची पूजा करून सुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता. आता सगळ्यांचाच आपला श्रावण सोमवारचा उपवास असतो. मग काय करायचं, मग तुम्ही श्रावण सोमवारचा आणि नागपंचमीचा उपवास एकत्र करा आणि संध्याकाळी जरी प्रदोष काळात तुम्ही उपवास सोडला ना तरीही चालेल. अशा साध्या सोप्या पद्धतीने उद्या विनायक चतुर्थीचं व्रत सर्वांनी करा. उपवास जमत असेल जरूर करा, नाही जमला व्रत सेवा श्रद्धेने करा. भरभरून फळ मिळणार आहे. श्रावणाचा दिवस आणि तो पण विनायक चतुर्थी, दुर्वा गणपतीचं व्रत आहे. जेवढ्या दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण कराल ना तेवढं भरभरून सुख समृद्धी, सगळी प्रगती, जगाची प्रगती, यश तुमच्या पायाशी जरूर गणपती बाप्पा आणून ठेवेल.